श्रीपादराजम शरणम प्रपद्ये. आपल्या घरात ही कथा ऐकल्याने आपल्या घरात कशाची कमी पडत नाही. धन संपत्ती भरभरून नांदते. पुरापुरात वास अंबिकेचे दर्शन. श्रीपादांच्या जन्मस्थानात होणाऱ्या लीला. पळणीस्वामींच्या आज्ञेनुसार आम्ही ध्यान करण्याचा संकल्प केला. श्री पळणीस्वामी म्हणाले, बाबा माधवा, वत्सल्य शंकरा, आपण तिघेही श्रीपाद श्री वल्लभांच्या आज्ञेनुसार ध्यानस्थ होऊन आपल्या घडलेल्या ध्याना अनुभवाची चर्चा करूया. या अवस्थेत आपणास एखाद्या उत्कृष्ट आध्यात्मिक परिणाम अनुभवता येईल. भविष्यकाळात हुताशक इसवी सन हे व्यवहारात असेल. आज हुताशका क्षणानुसार दिनांक 25/5/1336 शुक्रवार आहे. आजचा दिवस आपल्या जीवनातील फार महत्वाचा आहे. मी माझ्या स्थूल शरीराला तेथेच ठेवून सूक्ष्म शरीराने कुरवपुरास जाईल. एका वेळेस 4-5 ठिकाणी सूक्ष्म रूपात विहार करणे मला बाल्य क्रीडा वाटते. आपण सगळे श्रीपाद श्री वल्लभांच्या ध्यानात असताना त्याची आज्ञा झाल्यावर मी सूक्ष्म रूपाने कुरवपुरात त्यांच्या सानिध्यात जाईन. स्वामींचा अनुग्रह मिळवण्याचे विधान. श्री स्वामींचे वास्तव्य ऐकल्यावर मला गंमत वाटली, म्हणून विचारले, स्वामी माधवाने श्रीपाद श्री वल्लभांच्या दिव्य मंगल स्वरूपाचे दर्शन घेतले आहे. आपण सदैव श्री वल्लभांबरोबर सूक्ष्म रूपाने विचारण करता. मला मात्र त्यांचे नावच माहीत आहे, रूप माहीत नाही. मग ध्यान कसे करायचे? त्यावर श्री पळणीस्वामी मंद हास्य करीत म्हणाले, बाबा, श्रीपादाची भक्ती असल्यास सगळे सिद्ध होईल. श्रीपाद श्री प्रभू सर्वात प्रथम आपल्या भक्तांचे कासवाच्या पिल्लाप्रमाणे पालन करतात. कासव आपल्या पिल्लांपासून कितीही दूर असले तरी त्यांच्या विचारांतर्गतानेच त्या पिल्लांचे रक्षण होते. थोडी उन्नती झाल्यावर मांजराच्या पिल्लाप्रमाणे भक्ताचे पालन करतात. तसेच मांजर त्यांच्या पिल्लांना आपल्या तोंडात धरून एका घरातून दुसऱ्या घरात घेऊन जाते. त्या किशोरांसाठी जेथे सुरक्षित स्थान वाटते तेथेच ते पिल्ला ठेवतात. त्यानंतर माकडाच्या पिल्लाप्रमाणे भक्तांचे पालन होते. अशा पालनात पिल्लू त्यांच्या आईस अति प्रयत्नाने चिटकून असते. अधिक उन्नती झाल्यावर आई मासोळीबरोबरच अति स्वच्छतेने आनंदाने विहार करणाऱ्या बाल माशासारखे भक्त श्री गुरु समवेत असतात. तू ध्यानात बसल्यावर तेच दर्शन देतील. आज 25/5/1336 शुक्रवार. सर्व शुभ योग मिळून आलेला योग. संपूर्ण असा महोत्सव दिवस आहे. श्री वल्लभांनी अतिमुख्य अशा भविष्य निर्णय करण्याचे ठरवले असून मला सूक्ष्म रूपात कुरवपुरास यावे असे सांगितले आहे. ध्यानस्थ असताना त्यांची आज्ञा कोणत्या क्षणी होते त्याच क्षणी मी कुरवपुरास जाणार. तेथे एखादी महत्वाची घटना घडणार आहे. ही माझ्या डोळ्याने पाहण्याची संधी श्री दत्तप्रभूंच्या कृपेनेच मिळेल. असे म्हणतच मी श्री पळणीस्वामी ध्यानस्थ झाले. मी आणि माधव सुद्धा ध्यानस्थ झालो. अशा प्रकारे ध्यानात 10 तासांचा वेळ गेला. ध्यानानंतर श्री पळणीस्वामी अत्यंत उल्हास स्थितीत तसेच दिसत होते. मी आणि माधवाने स्वामींना त्यांच्या ध्यानानुभूतीबद्दल सांगा अशी प्रार्थना केली. त्यावर स्वामींनी हास्यमुखाने सांगण्यास सुरुवात केली. शिवशर्मांची गाथा. श्रीपाद श्री वल्लभांचे चिंतनाचे फळ. ते म्हणाले, या कलियुगातील लोकांचे किती महत्त्व भाग्य आहे. कुरवपूर गाव हे फार लहान असले तरी स्वामींच्या महत्तेत जाणून वेदपंडित सद्ब्राह्मण शिववर्मा भार्या अंबिकेसह कुरवपुरातच राहत होते. कुरवपुरातील एकुलते एक असे हे ब्राह्मण कुटुंब होते. ते द्वीप ओलांडून घेऊन ब्राह्मणोचित कार्यक्रमाचे धनार्जन करून रोज कुरवपुरास परत येत असत. ते फार मोठे विद्वान पंडित होते. ते अनुष्ठानानंतर कश्यप गोत्री 53 आजुर्वेद ब्राह्मण होते. शिवशर्मा असं झालेले संतांने थोड्याच कालावधीत दिवंगत होत असत. कसाबसा एक मुलगा वाचला. दुर्दैवाने तो मुलगा जड मंदबुद्धीचा होता. निष्प्रयोजक संतानप्राप्तीमुळे शिवशर्मा दुःखी होते. एके दिवशी श्री वल्लभांच्या सुमारे वेदपठण पठण करून ते मौनपणे उभे राहिले. श्री स्वामींचे मनोगत ओळखून मंद हास्य करीत ते म्हणाले, शिवशर्मा, दुसरी सगळी चिंता सोडून निरंतर माझेच ध्यान करण्याचा मी दास असतो.
तुझी इच्छा काय आहे ती सांग. त्यावर शिववर शर्मा म्हणाले, स्वामी, माझा मुलगा माझ्यापेक्षाही मोठा पंडित वक्त व्हावा अशी माझी इच्छा होती, परंतु ती पूर्णपणे रसाळत गेली. माझा मुलगा अत्यंत मंदबुद्धीचा आहे. सर्व चराचरात सगळ्या गटागटात व्यापून असणाऱ्या, सामर्थ्यवंत असणाऱ्या आपल्या सत्याला पंडित करणे, निष्ठावान करणे काहीच अवघड नाही, असे मजवर कृपा करावी. त्यावर श्रीपाद श्री प्रभू म्हणाले, बाबा, कोणी कितीही मोठा असला तरी पूर्व जन्म कर्म फल अनिवार्य असते. सगळी सृष्टी सुद्धा शासनाचे उल्लंघन न करता चालत आहे. स्त्रियांना पूजेचे फळ म्हणून नवरा मिळतो, दानाचे फलस्वरूप मुले बाळे होतात. सर्व दान सतपात्री करावे. दान घेणारे सतपात्री नसतील तर किंवा दानास योग्य असे नसतील तर अनिष्ट चिंतन संभवते. सद्बुद्धी असलेल्या व्यक्ती जेवू घालण्यास त्याचे केलेले पुण्य कार्याबद्दल प्राप्त होणाऱ्या पुण्यातील थोडा भाग अन्नदात्यास मिळतो. दुर्बुद्धी असलेल्या माणसाला अन्न दिल्यास त्याचे केलेले पाप कार्यामुळे मिळालेला पापाचा थोडा भाग अन्नदात्यास मिळतो. दान करताना माणसाने अहंकारित होऊन दान करावे, तेव्हाच त्यांचे चांगले फळ मिळते. पूर्वजन्मीच्या कर्मफळानेच तुला मंद बुद्धीचा मुलगा जन्मला. तुम्ही दाम्पत्याने अल्पायुषी संतांना नको पूर्णायुषीत घ्या असे मागणे केले होते. पूर्णायुषीत पुत्र दिला. त्याने पूर्वजन्मीचे पाप निवारण करून त्याला योग्य असा पंडित करायचे, म्हणजे कर्मसूत्राला अनुसरून तू देहत्याग करण्यास सिद्ध असलास तर मी त्याला योग्य असा पंडित करेन. त्यावर शिवशर्मा म्हणाले, स्वामी, माझा वृद्ध अवस्थेमध्ये प्रवेश झालेला आहे. मी माझे जीवन त्यागास सिद्ध आहे. माझा कुमार बाह्य स्थितीसारखा पंडित वक्ता झाल्यावर मला दुसरे काय हवे. संपूर्ण चराचराला गटागटांना व्यापून राहणारे सामर्थ्यवंत श्रीपाद प्रभू म्हणाले, बाप रे, तुझा लवकरच मृत्यू होईल. मरणानंतर सूक्ष्म देहाने दिशाला सध्याचे शिर्डी निमवृक्षाच्या पायथ्यापाशी असलेल्या भूगृहात थोडा काळ तपश्चर्येत राहशील. त्यानंतर पुण्य भूमी असलेल्या महाराष्ट्र देशामध्ये जन्म घेशील. याविषयी तू माझ्या बायकोला थोडे सुद्धा कळू देऊ नकोस. श्रीपाद श्री वल्लभांच्या भावी जन्माचा निश्चय. लवकरच शिवशर्मा मरण पावला. अंबिका तिच्या मुलासह भिक्षाटन करून जगत होती. शेजारी पाजाऱ्यांचे लोक हसत टिंगल उडवत त्यास अंतच नसे. त्या मठ्ठ ब्राह्मण मुलास अपमानसह्य होऊन तो आत्महत्या करण्यासाठी नदीकडे पळत सुटला. त्याची माता सुद्धा असह्यपणे आत्महत्या करण्यासाठी मुलाच्या मागे पळत सुटली. त्यांच्या पूर्ण पुण्याईच्या प्रभावाने वाटेत श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी समोर आले. त्या दोघांनाही त्यांनी आत्महत्येच्या प्रयत्नातून सोडविले. श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींनी त्यांच्या अपार करुणा कटाक्षाने त्या मूर्ख बालकाला महापंडित केले. अंबिकेने शेष जीवन शिवपूजेत घालवावे असा आदेश दिला. शनी प्रदोष व्रताचे महत्त्व सांगून प्रदोष समयात केलेल्या शिवपूजाचे फळ कसे मिळेल याची सविस्तर माहिती दिली. पुढील जन्मा अंबिकेला माझ्यासारखाच मुलगा होईल असा वर दिला. परंतु त्यांच्या सम या तिन्ही लोकात कोणीही नसल्याने श्री स्वामींनी पुढील जन्मात तिच्या पुत्र रूपात जन्म घेण्याचा निश्चय केला.